नमस्कार, मी अनिल चव्हाण आणि आपण बघता आहात झेप मराठी. मित्रहो, आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवारांना भेटतो आहोत, त्यांच्याशी थेट संवाद साधतो आहोत आणि मतदारसंघातले विषय, मतदारसंघातल्या समस्या आणि त्या मतदारसंघाच्या विकासाच्या अनुषंगाने त्यांच्या डोक्यात असलेल्या संकल्पना आपण जाणून घेतो आहोत. परंतु आपल्या मुलाखतीचं शीर्षकच आहे धडक बेधडक. त्यामुळे आपण जे बोलणार आहोत ते थेट बोलणार आहोत. अपेक्षा आहे की उत्तरेही आपल्याला थेट येतील. आज आपण आहोत धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये. या विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार इर्शादभाई जहागीरदार हे आज आपल्या सोबत आहे. इर्शादभाई, नमस्कार. झेप मराठी या न्यूज वाहिनीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आता निवडणुकीचे जे काही रणशिंग फुंकले गेलेत, रीतसर तारखा जाहीर झालेल्या आहेत, मतदानाची तारीखही आपल्या डोळ्यासमोर आहे आणि एक ठराविक मोजके दिवस आपल्या हातात आहे. तो सगळ्यात आधी आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल, ज्याचा आरोप आपल्यावर होतो ते म्हणजे इर्शादभाई जहागीरदार हे मूळचे धुळ्याचे नाहीत. इर्शादभाई हे बाहेरचे आहेत आणि बाहेरचा माणूस येऊन या मतदारसंघात करणार तरी काय आहे, नेमकं त्यांना काय ठाऊक, काय माहिती. धुळेकरांना हे जाणून घ्यायचं आहे की आपण मूळचे कुठले आहात, आपलं मूळ गाव कुठलं आहे आणि ते सगळं सोडून आपण धुळे शहरच का निवडलंय निवडणुकीसाठी. सर्वप्रथम मी झेप मराठीचा आभार व्यक्त करतोय, त्यांनी मला या ठिकाणी मुलाखत द्यायला बोलवलंय. जसं अनिलजी आपण मला प्रश्न विचारले की तुम्ही कुठले मूळ आहे, तर माझा मूळ जन्म माझं पुण्यात झाला आणि मी धुळे शहराची सेवा करायचा 2008 पासून संकल्प घेतला. 2008 पासून मी धुळे शहरात सेवा करतोय. आपण पण माझे 2008 पासूनचे पत्रकारितेचे सहकारी आहे. तर मला एक हे म्हणायचं आहे, धुळ्याच्या जनतेला मला एक विचारायचं आहे की माझा जन्म जर धुळ्यात नाही झाला, हे का माझा दोष आहे का, हे काय माझ्या हातात होतं का. पण मी धुळ्याची सेवा करतो, प्रामाणिक सेवा 16 वर्ष करत आलो. हे का मी चुकीचं केलं का, हे मी लोकांना विचारतो. आणि हे आरोप माझ्यावर जनतेतून नाही होते, हे माझ्यावर आरोप 2-4 माझे राजकीय विरोधक जे माझ्या समोर निवडणुकीला समोर आलेले त्यांच्याकडून आरोप होते, कारण त्यांच्यापाशी माझ्या विरोधात बोलायला कोणता ठोस मुद्दा नाही. दुसरी गोष्ट जशी आपण विचारली मला की आपल्याला धुळ्यातले काय समस्या आहे, तर साहेब मी हे सांगू शकतो की पाण्याची सर्वात मोठी समस्या होती. त्याच्यावर मी माझ्या स्वतःच्या खिशातून या शहराची सेवा करायचं काम केलं. 270 मी आपल्याला थांबवतो. मी त्या मुद्द्यावर, पाण्याच्या मुद्द्यावर येणारच आहे. मी आपल्याला असं विचारलंय की निवडणुकीसाठी आपल्याला जनतेची सेवाच करायची होती, तर निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्र सोडून तुम्ही धुळे शहरच का निवडलं, धुळे शहर मतदारसंघ का निवडला. नाही, मी धुळे शहरात सेवा करायला लागलो 2008 पासून. 16 वर्षांनंतर मी सेवा केल्यावर मला वाटलं की हे धुळे शहराला जे लोकांच्या हातात हे शहराची धुरा गेली, त्यांच्याकडून ह्या शहराची विकास करण्यासाठी जी संधी लोकांनी दिली त्याचं त्यांनी सोनं नाही केलं, पण सोनं स्वतःसाठी केलं. अर्ध्या रात्री काही पुढाऱ्यांच्या हातात जे शहराची धुरा भेटली ते गर्भश्रीमंत झालेले, धुळ्याची लूट झालेली, धुळ्याच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, विकास कामं दर्जेहीन झालेली. आणि हे सगळं मी बघू शकत नव्हतं. 16 वर्ष शहराने मला प्रेम दिलं, हे शहराने मला आपुलकीचं वागणूक दिलं, माझ्या हातातून या शहरासाठी कामं झाले. म्हणून धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 2024 साली मी लढायचा निर्णय घेतलेला आहे. मी 2023ला आलो आणि 24ला लढतो, तर मी 2008 पासून काम करतोय आणि 24ला मी तुमच्यापाशी आशीर्वाद रूपी मत मागायला तुमच्या दारात आलो आहे. हे खरं आहे की 2008 पासून आपण धुळे शहराशी कनेक्टेड आहात, काम करता आहात. त्यामुळे आता धुळेकर आणि इर्शादभाई हे एक समीकरण आहे, आपल्याला सगळे ओळखतात आणि आता तर उमेदवार म्हणूनही आपल्याला सगळे ओळखतात. ज्या कामांचा आपण उल्लेख करता आहात की मी धुळेकरांची सेवा करतोय, म्हणजे नेमकं काय करता आहात. मी राजकारणात असल्यावर पण 80% काम मी सामाजिक काम केले आणि हे सामाजिक काम करत असताना माझे प्रमुख 3 कामं हे राहिले की मी बोरिंगचं काम केलं, पाण्याची व्यवस्था उभी केली. दुसरं, दरवर्षी मी 3000 विद्यार्थ्यांना 7 वयाप्रमाणे वया वाटप जुलै महिन्यात करतो गरीब अनाथ विद्यार्थ्यांना. आणि तिसरं काम माझ्या हातातून आरोग्यात होतं की कोणतेही पेशंट आजारी असलं त्याला 1 महिन्याची औषधं द्यायचं काम मी करतो. त्या व्यतिरिक्त कोणत्या मुलीचं लग्न, हे ते जे सामाजिक कामं माझ्या हातातून घडायचे ते मी घडत राहतो. आणि सर मला एक तुम्हाला म्हणायचं की भारतात एक कायदा आहे की जे भारतात येऊन राहिला 8 वर्ष तर त्याला नॅचरलायझेशन अँड सिटिझनशिप भेटते, नॅचरलाइज होऊन. मी 16 वर्ष धुळ्यात राहिलो ना, आता तरी मला
विरोधकांनी एक्सेप्ट करायला, जनतेने तर एक्सेप्ट केलंय. आणि 20 तारखेला जेव्हा मतदान होईल 23ला पेट्या फुटेल, तुम्हाला जो उत्तर भेटून जाईल, जनता मलाच एक्सेप्ट करणार. नाही, धुळेकरांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. विरोधकांचं कामच असतं विरोध करणं. ज्याचा उल्लेख आपण कामाच्या संदर्भात करत आहात. पाणी हा सगळ्यात जिव्हाळ्याचा, सगळ्यात संवेदनशील विषय आहे धुळेकरांच्या बाबतीत. आपण आता 2008 पासून धुळ्यात आहात. आपल्याला माहिती आहे नळांना पाणी मिळत नाही, 8-8 दिवस पाणी येत नाही. त्यामुळे पाणी या एकाच विषयाच्या भोवती धुळे शहराचं राजकारण फिरतं आहे. त्यामुळे पाणी हा विषय घेऊन आपण काम करत आहात. पण मग आपल्याला पाण्यावर इतर बाकीचे गोष्टी किंवा पाणी योजना किंवा बाकीच्या फॅक्टरमध्ये काम करण्यापेक्षा बोरिंगच करावं का वाटली, बोरवेल? मला बोरवेल करण्यासाठी असं वाटलं कारण मी लोकप्रतिनिधी होतो. त्यामुळे जे आपण बोलले योजना शासन दरबारी जाऊन त्याच्यासाठी लढण्यासाठी मला कुठंतरी स्पेसमध्ये मला असं वाटलं की आपल्या कमतरता होती, म्हणून मी विधानसभा लढवायचा निर्णय घेतला. आणि हेच प्रश्नांसाठी हे करत असताना सर मला आपल्याला एक गोष्ट सांगायची की बोरिंगचं मी जे काम केलं ते काम ह्याच्यासाठी केलं की ते माझ्या स्वतःच्या खिशातून, मी माझ्या स्वतःच्या खिशातून लोकांची समस्या काही प्रमाणात सोडवू शकलो, याचा मला आनंद आहे. आणि ज्या लोकांचे सोडवले ते लोक पण आनंदित आहे. पण मला वाटलं की 20% कामं करण्यासाठी मला या शहराचा आमदार म्हणून जायला लागेल. आणि जसं आपण बोलले की 5 दिवसांनी 8 दिवसांनी पाणी येतं, पाणी देणं हे विकास काम नाही मी मानतो. पाणी, बिजली, रस्ता, गटर, नाली, कचरा हे उचलणं हे विकास कामं नाहीये. हे जिम्मेवारी आहे सरकारची, हे जिम्मेवारी आहे लोकप्रतिनिधींची. दीज आर द बेसिक सिव्हिक एम्युनिटीज विच द सिटीजन्स ऑफ दिस सिटी हॅज टू गेट. आणि हे भेटत नाही आमच्या लोकांकडे. 8-8 दिवस कचरा उचलला जात नाही. कुत्र्यांच्या टोळ्या त्या कचऱ्यावर पोसायला लागल्या, कितीतरी मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. तर हे सगळं काही थांबायला पाहिजे. आणि जी रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलपमेंटची वेगळी आहे, बेसिक सिव्हिक एम्युनिटीज द्यायची. तुम्ही आफ्रिकेतले कितीतरी देश बघतात, माझे कितीतरी मित्र UN मध्ये काम करतात. ते म्हणजे तिथले सरकार लोकांना जर प्यायचं पाणी स्वच्छ देऊ नाही शकलं तर UN देते. तिथं धुळ्यात महापालिकेने पाणी बंद केलं तर UN इथं पाणी देईल, संयुक्त राष्ट्र पाणी देईल. बिकॉज दिस इज बेसिक एम्युनिटीज द सिटीजन ऑफ दिस वर्ल्ड हॅज टू गेट इट. जे सरकार जर अपयश झालं तर युनायटेड नेशन्स हे करेल. तर ही अपयश आहे ना. नाही, नागरी मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये आपण अजून सविस्तर बोलणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्याला पाण्याकडे आणेल की पाणी या विषयाला धरून काम केलं. अतिशय चांगला मुद्दा आपण हातात घेतलेला आहे. परंतु या शहराच्या आजूबाजूला नकाने तलाव आहे, डेडरगाव तलाव आहे, हारणमाळ तलाव आहे, अक्कलपाडा आहे आणि तापी योजना आहे. चारही बाजूला या शहराच्या पाणी आहे, तरी पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. मग एखादी मोठी पाणी योजना करणे किंवा नकाने तलावाचीच उंची वाढवणे असं न करता तुम्ही ठिकठिकाणी बोरवेलचं काम सुरू केलं, हे कितपत म्हणजे किती कालावधीपर्यंत टिकू शकतं? बघा, जे आज 270 बोरवेल झाले ते लाईफ टाईम तिथं काम करते. लोकांनी मला ऍफिडेव्हिट करून दिलं की तुम्ही जे मोटर लावली, आम्ही ती मोटर लावली, 3 वर्ष वॉरंटीची लावली, मोटर 5-10 वर्ष चालतात. त्यानंतर लोक स्वतःसाठी ती योजना ही करत. नकाने तलावाची समजा भिंत ही खोली वाढवायची, उंची वाढवायची, नवीन योजना आणायची. तर साहेब, हेच करण्यासाठी मी आमदार म्हणून तुमच्याकडे मत मागतोय ना. मी आमदार झालो तर मी तुमचा हा प्रश्न तिथं मार्गी लावीन. मी आज सामान्य नागरिक, तुम्ही सामान्य नागरिक, आपण तिथं जाऊन कॅबिनेटमध्ये नाही बसू शकत, तिथं विधानसभेत भांडू नाही शकत, आपल्याला एंट्री नाही तिथं. नाही, माझं ऐकून घ्या चव्हाण साहेब, आपण प्रचंड मोठा आपल्यापाशी अनुभव आहे. प्रशासकीय ताकद, राजकीय ताकद ही जेव्हा मिळेल त्यावेळेस हे होईल. आणि हे करायला मी राजकीय ताकद काय लावणार? मी निवेदन देणार, हे देणार, ते देणार. पण त्याला एंड ऑफ द डे न्यायचं असं तर मला या मतदारसंघाचा आमदार व्हायला लागत. आणि मी तुम्हाला सांगतो, एवढी पाण्याचे रिसोर्सेस आहेत धुळे शहर विधानसभा मतदारसंघ किंवा धुळे सिटीचे अवतीभोवती. राईट नियोजन नाहीये आणि नियोजनाबरोबर त्याला फायनान्शियल एड्स नाहीये. आणि हे फायनान्शियल एड्स का नाहीये? कारण महापालिकेची हालत खस्ता झालेली. महापालिकेचे काही चोरांनी त्या एवढ्या पण विकून खाल्ली आता. तर महापालिका कोलॅप्स झालेली. याला राज्य सरकारची मदत लागन, काही प्रमाणात केंद्र सरकारची मदत लागन आणि काही प्रमाणात इथला प्रामाणिक आमदार लागन, ज्यावेळेस हे प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. माझ्यापाशी सगळे एजेंडा तयार आहे, पण मी ते एजेंडा ओपन नाही करू शकत. मी बोरिंग करायला लागलो, माझ्या मागं काही पुढारी 2-2, 3-3 बोरिंग केले आणि पळून गेले परत. मी 270ला पोहोचलो. तुम्ही रेस करा ना, कॉम्पिटिशन करा, बट कॉम्पीट विथ अ राईट पर्सन. आज माझं शिक्षण सर हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालं, जे जगातली टॉप युनिव्हर्सिटी आहे. इंग्लंडला माझं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये शिक्षण झालं आणि ऍग्रिकल्चर मध्ये न्यूझीलंडला.
जर आपलं डोकं दुखलं आपण डॉक्टरकडे जातो, आपलं घर बनवायचं आपण इंजिनियरकडे जातो. जर्नलिझम मध्ये टॉपचे पत्रकार जर्नलिझमची डिग्री घेऊन बसतात. अहो त्या विधान भवनात माझ्यासारख्या माणसाचं काम आहे, बाकी येडे गबाड्यांचं काम नाही तिथं. तिथं मी गेलो, तुमचे प्रश्न मार्गी लावून मला माहिती आहे व्हॉट इज पब्लिक पॉलिसी, मला माहिती आहे पॉलिसी कशी बनवायची, मला माहिती आहे IAS ऑफिसरशी कसं बोलायचं, काय करायचं, आणि मी त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. I have that convincing power. I will convince them that I want to change my city. I want to change the face of my city. नाही, राजकीय ताकद नाही आणि त्यासाठी आपण आमदारकीसाठी इच्छुक आहात, आमदार व्हायचं आहे हे खरं आहे. पण धुळेकरांना हे पण माहिती आहे की इर्शाद जागीरदार हे या राज्यातल्या एका बड्या राजकीय नेत्याचे राईट हँड म्हणून ओळखले गेलेत. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय ताकद आपल्या मागे होती, तिचा आपण धुळेकरांसाठी किंवा धुळे शहरासाठी उपयोग केला हेही आम्ही मानतो. भले त्यावेळेस करताना तुमच्या डोक्यात आमदारकी होती की नाही माहीत नाही, पण मी पुन्हा एकदा नागरी सुविधाकडे आपल्या येतो. इर्शादभाई, या शहरातलं राजकारण आपण आता 2008 पासून बघता आहात, या शहराला आपण बघता आहात. 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जे शहर आपण बघितलं, फार थोडेफार फरकाने थोडेफार चेंजेस आपल्याला जाणवतात. पण अजूनही हे शहर आहे तसंच आहे. अजूनही इथे सामाजिक मूलभूत नागरी समस्या ज्या आहे, मग रस्ते, पाणी, वीज, गटारी, आरोग्य, स्वच्छता, या भोवतीच राजकारण फिरतं आहे. उद्या आपण राजकीय धुरा, आमदारकीची ताकद आपल्या हाती आली तर सामाजिक मूलभूत समस्यांच्या पलीकडे जाऊन आपण काही करणार आहात की नाही? मी आपल्याला सांगू इच्छितो सर, आपण या प्रश्नामध्ये एक सांगितलं की बोरवेल करत असताना माझ्या डोक्यात कधी आमदारकी हा विषय नव्हता. परंतु देवपूरमध्ये मी एक बोरवेल करायला गेलो, त्यावेळेस जस्ट एक नवीन कॉन्क्रीटचा रस्ता तयार झाला आणि त्या रस्त्यावरून माझा प्रवास झाला. आणि 20-25 दिवसानंतर परत त्या रस्त्यावरून प्रवास होत असताना मी तिथं बघितलं की तिथं त्या रस्त्यावर डांबर परत टाकलं जातं, ते रस्ता उकडलाय कॉन्क्रीटचा. आणि हे मला वाटली ही चोरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेचे सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि तो प्रश्न महाराष्ट्रात उघडीस आला आणि त्याच्यातले जे इंजिनियर्स होते ते होते, त्यांच्यावर कारवाई झाली. तर 20-25 दिवसात कॉन्क्रीट रस्ता तुटायला पाहिजे का? आज आपण मुंबईला जातो, 20-20 वर्ष ते रस्ते बघतो. तर हे बघितल्यावर मला वाटलं ही चोरी कुठंतरी थांबवायला पाहिजे. आणि जे आपण मला प्रश्न विचारला आहे की सिव्हिक ॲम्युनिटी सोडून तुमचं काय वेगळं विजन असं, तर फर्स्ट तर मला सिव्हिक ॲम्युनिटीजमध्ये जे भ्रष्टाचार चाललेला आहे, कारण तुम्हाला कचरा 8-8 दिवस उचलला जात नाही, पाणी दिलं जात नाही, रस्ते बरोबर बनवले जात नाही, भ्रष्टाचार थांबवलं हे तर तुम्ही 75% विन होईल. आणि त्यानंतरचं जे प्रश्न आहे माझं धुळे शहरासाठी, ते सविस्तरपणे मी तुम्हाला आता सांगतो की मी ECD हे 3 मुद्दे घेऊन मैदानात उतरलोय. ई म्हणजे एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती. मला 5,000 रोजगार धुळे शहरात 5 वर्षात उभे करायचे. आणि ते रोजगार ह्याच्यासाठी उभे करायचे की आमच्या धुळे शहरातली मुलगा मुलगी चांगल्या प्रमाणात शिकली तर ती पुणे, मुंबई, नाशिक, अहमदाबाद, सुरत इथं स्थलांतरित होती, बेंगलोरला जातात, काही पूर्ण फॉरेनला जातात. एवढी कॅपॅसिटी, आमचं ब्रेन ट्रेन होऊ राहिलं. लोक म्हणतात की धुळ्यात एवढे ॲव्हेन्यूज आहे की बिझनेसेस येऊ शकतात, इंडस्ट्री येऊ शकतात, पण काय येत नाही. तर ह्याच्यातला मेन रिझन हे आहे की काही संधी साधू लोकांनी शहराची शांतता भंग केलेली आहे. मला धुळे शहराच्या प्रत्येक नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करायची, हात जोडून त्यांच्याकडे एक मी विनंती करतो की तुम्ही शहराला शांतताप्रिय आणि अमनप्रिय शहर बनवा. कसे काय इन्व्हेस्टमेंट्स येतील हे बघा. औरंगाबादला हे 15 दिवसापूर्वी टोयोटा कंपनी गेली. 827 एकर जागेमध्ये टोयोटाचा प्लांट औरंगाबादला उभं होतो, हायब्रिड प्लांट तिथं उभं होणार आहे आणि 8,000 लोकांना रोजगार भेटणार आहे. हे फॅसिलिटीज आपण आपल्या धुळ्यामध्ये पण उभे करू शकतो. आणि मी तुम्हाला एक निश्चितपणे एक सांगतो की इर्शाद जागीरदार या शहराचा आमदार झाला तर आम्ही भीक मागो आंदोलन नाही करणार, आम्ही भीक दो आंदोलन करणार. कारण ह्या ठिकाणी अनेक इंडस्ट्रीजला, अनेक व्यापाऱ्यांना काही लोकांकडून त्रास दिला जातो आणि जे आम्हाला माहीत पडलं त्याच्यात जाऊन आम्ही भीक दो आंदोलन करू. कारण आम्हाला ही शहराची दिशा बदलायची. जस राईट माणसाच्या हातात हे शहराची धुरा जाईल तर मला निश्चित गर्व आहे आणि मी अभिमानाने गॅरंटीने सांगू शकतो धुळे शहराची दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. तिसरा काम ती म्हणजे करप्शन फ्री. भ्रष्टाचार गायब व्हायला पाहिजे, चोरांचे दुकानं बंद व्हायला पाहिजे आणि जे दर्जेहीन कामं होतात ते दर्जेदार कामं व्हायला पाहिजे. लोकांना ती सुविधा भेटायला पाहिजे. आज ह्या शहरामधले ज्या लोकांना संधी भेटली त्यांनी संधीचं सोनं केलं, पण लोकांसाठी नाही, स्वतःसाठी केलं. अर्ध्या रात्री हे गर्भ श्रीमंत झालेले, हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी 16 वर्षात बघितलंय. आणि तिसरा मुद्दा जे डेव्हलपमेंटचा आहे
तर जसं मी तुम्हाला सांगितलं, सिव्हिक कॅमेरे, रस्ते, गटर, नाली ही जिम्मेवारी आहे. डेव्हलपमेंटमध्ये मी कमीत कमी 10 शाळा असे निर्माण करू पाहतो की तिथं आमचे गरिबाचे पोराला शिक्षण भेटायला पाहिजे. आणि मी फक्त आमच्या बहिणींसाठी, आमच्या मुलींसाठी गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेज उभारणार आहे, आर्ट सायन्स कॉलेजचं, कॉमर्सचं. आणि त्याच्याचं हायेस्ट जे पद असणार तर लोएस्ट पदापर्यंत सगळे महिला काम करतील. तिथं एक पण पुरुषाला एंट्री नसणार. कारण आज आमची बहीण, आमची मुलगी कॉलेजला जाते, 80% टाइम तिचे आई वडील टेन्शनमध्ये असते, आमची मुलगी कशी आहे. तुम्ही कॉलेजेसच्या बाहेर जाऊन बघा, रोड रोमिओच्या टोळ्या बसलेले. आणि हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आमच्या मुलींना सेफ एन्व्हायरमेंटमध्ये एज्युकेशन घ्यायचं हे भेटायला पाहिजे. कितीतरी मुलींनी शिक्षण बंद करून दिलेले आहे शहरामध्ये. आणि हे जेव्हा थांबल तर आमच्या मुली पण आटके पार आपला झेंडा फडकवतील याचा मला विश्वास आहे. आणि तिसरा जो विषय आहे ते अनिलजींचा पण आवडता विषय आहे. आणि तो विषय असा आहे की मला धुळ्यामध्ये गव्हर्नमेंट 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे, गव्हर्नमेंटची भांडवल. ज्यामुळे आमचं धुळे, नंदुरबार, जळगावचं जर पेशंट सिरियस झालं, कॉम्प्लिकेशन्स आले तर त्याला जे किंवा केमला, मुंबईला हलवायला लागतं. ती हलवायची पाळी येणार नाही, ज्याचं ट्रीटमेंट इथं होईल. आणि एखाद्या गरीबाला हलवलं तर त्याला 50,000 रुपये खर्च येतो, तिथं ट्रीटमेंट फ्री होतो. पण न्यायचं, आणायचं, तिथं त्याचा परिवार 10-15 दिवस राहतो, त्याचा खर्च होतो. हे राहील, हे वयशी वाचतील. आणि आमचा गरीब इथं आमचं धुळे शहरातच नीट होऊन जाईल. आणि सिव्हिल हॉस्पिटल जे दुसरं बाहेर आहे, गरीब लोकांची एक मागणी आहे की आम्हाला जायला यायला 100-200 रुपये रोजचा खर्च येतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, 270 बोरवेल केलेले, 4 दिवसातून 4 बसेस सोडून सकाळी 8 ते 5 सिव्हिल हॉस्पिटलला. फक्त पर्ची दाखवा सिव्हिलची आणि 8 एवढीच की सिव्हिलला उतरायला लागेल. आणि तुम्हाला फ्री सेवा, आम्ही बस सेवा देऊ. या शहराचा आमदार झाल्यावर हे माझं छोटंसं हे डेव्हलपमेंटवर विजन आहे. बाकीचं माझ्या जाहीरनाम्यात अनेक 15-16 गोष्टी आहे. ते तर येणाऱ्या काळात मी उमेदवारी अर्ज भरल्यावर जाहीरनामा प्रकाशित करेन, त्यावेळेस तुम्हाला सांगा. पण जे प्रमुख मुद्दे होते ते मी आज तुमच्या समोर मांडले. आणि मला लोकांनी संधी दिली तर एक गोष्ट आहे, शहरातून बदमाशी, बैमानगिरी आणि भ्रष्टाचार हे मुक्त झाल्याशिवाय शहर ठेवणार नाही, एवढी मी गवाही देतो. नमस्कार महाराष्ट्र. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा. निवडणूक तुमची, नियोजन आमचे. आम्ही आपणास जिंकण्यास मदत करू शकतो. आम्ही आपल्याला देऊ शकतो उमेदवाराचे प्रोफाईल, राजकीय विकास कामांची डॉक्युमेंटरी, राजकीय जनसंपर्क व डिजिटल मीडिया व्यवस्थापन, मोबाईल प्रमोशन सेवा, निवडणूक प्रचार कॅम्पेनिंग, निवडणूक प्रिंटिंग व अशाच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅम्पेनिंग. आता आपले लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका. आमच्या तज्ज्ञ राजकीय विश्लेषकांसह आजच भेटीचे वेळापत्रक ठरवा. अधिक माहितीसाठी संपर्क परफेक्ट मीडिया 98 222 95 194. भाई, आपण राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणारच आहोत. त्याआधी आठवलं म्हणून सांगतो की आपण जे काही शहरामध्ये वेगवेगळे बोरवेल करता आहात, खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला येतो आहे. लोकांच्या प्रतिक्रिया पण चांगल्या आहेत. पण कधीतरी असं झालं का की आपल्या राजकीय विरोधकांचाच एखाद्याचा फोन आला आणि सांगितलं की भाई आमच्या पण एरियात एखादा बोरवेल करा. आपण अनिलजी हे बघू शकतात की मी कोणता पक्ष आणि हे मांडून हे काम केलं नाही. बीजेपीचे पण लोकांचे मी बोरवेल करून दिले. क्या बात आहे. तर मी हे नाही ठेवलं. ज्याच्याकडे अडचण त्याच्याकडे आपल्याला काम करायचं होतं. निवडणूक हा विषयच नव्हता. पण ह्या काम करत असताना, शहरात फिरत असताना आपल्याला वाटलं की शहराची अवस्था दुरावस्था होत चालली. जसं आपण सांगितलं 20 वर्षात हा शहर काय बदललं नाही, 16 वर्षात तर मला दिसलं नाही काय बदललेलं. तर त्यामुळं मला वाटलं ज्यावेळेस अनिलजी या शहराचा इतिहास लिहिलं जाईल तर त्यावेळेस मला गद्दार आणि कायर तर लिहिलं नाही जाईल की ज्यावेळेस शहराला माझी गरज होती मी त्यावेळेस मैदानात उतरलो नाही. तर मला राजकीय विरोधकांनी, विरोधक नाही म्हणता येणार आहे, आमचे मतभेद असतील पण मनभेद नाही आहे. तर जे वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आहेत त्यांचे पण बोरवेल मी करून दिले. असं कधी मी भेदभाव नाही केला. भाई, राजकीय मुद्द्यांकडे येतो की आपली मूळची विचारधारा काँग्रेसची होती. नंतर आपण राष्ट्रवादीत काम केलं. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजितदादा बाहेर पडले, आपण अजितदादांच्या सोबत गेलात. कारण आपण अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून आपली ओळख आहे. आणि आत्ता गेल्या काही दिवसात आपण अजितदादांना सोडून समाजवादी पार्टीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. असं नेमकं काय घडलं की आपल्याला अजितदादांचं प्रेम, अजितदादांची मैत्री किंवा अजितदादांचं नेतृत्व सोडावं असं वाटलं? हे बघा अनिलजी, मी जे राजकारणात काम करतो शिव, शाहू फुले, आंबेडकर, आझाद या विचारधारेने काम करतो. आणि जसं आपण बोलले की माझा पॉलिटिकल जन्म हे काँग्रेसमध्ये झाला.
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण ही शिवशाहू फुले आंबेडकर आझाद विचारधारेने काम करणारा पक्ष होता. 2018ला मी त्यांच्याबरोबर गेलो. 2023ला जुलै महिन्यात दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर महायुतीचे शासनात गेले. पण तिथं गेल्यावर मी मुंबईला गेल्यावर तिथं जे मेळावा झाला MITला, तिथं दादांनी सांगितलं की हे शिवशाहू फुले आंबेडकर आझाद विचारधाराच आपली राहणार आहे, आपण विचारधारेकडून लांब जाणार नाही. आणि मग हे चालत राहिलं. दादांवर आमचं प्रचंड प्रेम होतं आणि दादांनी पण आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं. आम्ही पण त्यांना आमच्या वडिलांच्या जागेवर मानलं आणि जे जे प्रश्न कधी घेऊन गेलो लोकांचे, ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रचंड अशी मदत केली. ही गोष्ट नाकारू शकत नाही. आणि मी आज आपल्या इंटरव्ह्यूमध्ये ठामपणे सांगतो, अजितदादा इज अ व्हेरी गुड मॅन ॲट अ व्हेरी रॉंग प्लेस. त्यांची जागा चुकीची, चांगला माणूस चुकीच्या जागेवर आहे असं आम्हाला वाटतं. आणि जे आपण बोलले की हे सोडायचा प्रश्न झाला, तर ह्याच्यासाठी 2 रिझन्स आहे, 2 कारणं झाले. त्याच्यात पहिलं, मोहम्मद पैगंबरांबद्दल ह्या राज्यात एक असभ्य टिप्पणी केली गेली आणि ही असभ्य टिप्पणी केल्यावर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. तर आमची अपेक्षा होती की दादांनी तो इश्यूला कंडेम करायला पाहिजे होता. ते कंडेम झालं नाही. आणि दुसरा इश्यू लगेच 5 दिवसात असं झालंय की महाराष्ट्राचे आराध्य दैवत्व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तुटला. त्याच्या आरोपींना अटक होत नव्हती. आरोपींना अटक झाल्यानंतर पण काहीशी ठोस कारवाई त्यांच्यावर झालेली नाहीये असं आजपर्यंत आपल्याला दिसतोय. तर छत्रपती शिवाजी महाराज असे एक राजा होते ह्या महाराष्ट्राचे की ज्यांनी 18 पकड जातींना बरोबर घेऊन काम केलं. त्यांनी आपल्या मुस्लिम सैनिकांना नमाज अदा करता यावी म्हणून रायगडच्या राजधानीवर मस्जिद बनवली. आणि मला हे पूर्ण विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं जर सरकार महाराष्ट्रात असता किंवा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात असते आणि अशी मोहम्मद पैगंबरांबद्दल असभ्य टिप्पणी केली असती तर महाराजांनी कडकात कडक कारवाई केली असती. तर या दोन्ही गोष्टींमुळे आमचं मन दुखवलं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर मग प्रेशर तयार झालं की हे गोष्टी आपले शिवशाहू फुले आंबेडकर आझाद विचारधारेपासून कुठेतरी लांब जातात आहे. आणि त्यानंतर आम्ही हे पक्ष सोडायचा निर्णय घेतला. त्याच्या समाजवादी पक्षात जायचा निर्णय घेतला. आणि आमची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा होती काम करत असताना. आणि समाजवादी पक्ष 4 ऑक्टोबर 1992ला मुलायम सिंगनी स्थापन केलं. मुलायम सिंग यादव साहेबांनी स्थापन केल्यावर आजपर्यंत हे पक्ष नेहमी BJPच्या विरोध मनुवादी शक्त्यांच्या विरोधात लढत राहिलो. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की समाजवादी पक्षात आपण जाऊ, त्या समाजवादी पक्षात काम करू. आणि हे विचारसरणीचं काम आहे. वी आर नॉट अ पॉलिटिशियन. पॉलिटिशियन ओनली थिंग्स की मी निवडणूक कशी जिंकू. पॉलिटिशियनचा एकच विचार असतं, निवडणुका जिंकणं. मी पॉलिटिशियन नाही, मी लीडर आहे. मला शहराला दिशा द्यायची. निवडणुका जिंकणं हारणं इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. आम्हाला हे शहराला दिशा द्यायची, इथल्या लोकांना दिशा द्यायची, राज्याच्या लोकांना दिशा द्यायची. तर हे काम करत असताना मग आम्ही समाजवादी मी पुन्हा आपल्याला थांबवतो बाई. ज्या कारणासाठी आपण अजितदादांना सोडलं ते कारण असं फारसं मनाला पटत नाही की एका कारणामुळे आपण इतक्या मोठ्या नेत्याचं नेतृत्व सोडून आपण डायरेक्ट त्यांच्यापासून दूर जाणं. काहीतरी इंटरनल घडलं आहे का? किंवा याला लागून माझा दुसरा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला अजितदादांना सोडायचं होतं आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेत काम करायचं होतं तर मग महाविकास आघाडीमधले 3 पक्ष सोडून आपण समाजवादी पक्षात डायरेक्ट प्रवेश केला. या मागचं काही गुपित दडलंय का? ह्याच्या मागचं गुपित हेच दडलंय की लोकसभेच्या निवडणुका संपल्यापासून समाजवादीचे वरिष्ठ पातळीवरचे लोक माझ्या टचमध्ये होते आणि माझी त्यांच्यावर चर्चा चालू होती. आणि मी ओव्हरऑल स्टडी केलं आणि स्टडी केल्यावर मला वाटले की आपल्याला बघा, मी असा आहे की स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. स्वतः काम करून पक्ष संघटना किंवा संघटना वाढवणारा माणूस आहे. तर म्हणलं ठीक आहे, समाजवादीचे लोकांचे आपले विचार आवडतात, ते त्यांच्याबरोबर आपली वेवलेन जमते आणि हे करतो. आणि साहेब तुम्ही मला सांगितलं तर माझा मोबाईल नाही आता माझ्यापाशी, पण मी तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही दादाला मेसेज केले, तिथून रिप्लाय नाही झाला. आणि जे जे रिप्लाय झाले त्यांचे जे झाले मी त्यांचा धन्यवाद करतो. आज पण मी त्यांना हॅट्स ऑफ करतो की ते कोणत्याही प्रश्नाला काम करू शकतात. पण दादांना सांगून आपण बाहेर पडलात? नाही, मी अखिलेश यादव साहेबांना 29 ऑगस्टला भेटायला लखनौला गेलो. तर अखिलेश यादव साहेबांशी माझी चर्चा झाली, माझं शिक्षण हे ते. आणि यादव साहेब म्हणले की तुमच्यासारख्या माणसांनी समाजवादी पार्टीत काम करायला पाहिजे.
आणि तुम्ही आज पक्षप्रवेश करा. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब मी आज नाही करू शकत, माझे अजितदादांचे घनिष्ठ संबंध आहे, मला त्यांना भेटून बोलायला लागेल. आणि मी अखिलेश यादव साहेबांचा, अबू आझिम साहेबांचा, दोघांचा आभारी आहे की त्यांनी 30 तारखेला दुसऱ्या दिवशीच माझी उमेदवारी जाहीर केली. मग 31 तारखेला मी दादांना भेटायला गेलो, दादांशी बोललो आणि दादांना सांगितलं की आता मी हा निर्णय घेतलेला आहे, तुमच्याबरोबर मला कंटिन्यू करणं अवघड आहे, कारण आपण मनुवादी विचारांबरोबर आहे. आणि आम्हाला पण कुठंतरी हे होत होतं, लोकसभेला आम्ही बीजेपीचं काम नाही केलं, ओपन काम नाही केलं, तर आम्ही संघ असलो तरी इथं आम्ही मनापासून म्हणजे संघ तिथे नव्हतो. महायुतीचे घटक पक्ष दादा असताना तुम्ही काम नाही नाही केलं. केलं ना काम. तुम्ही इकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केली. सहकार्य केलं. मदत मग ही गद्दारी समजायची का राजकीय काही वेगळं गणित समजायचं की जे त्याच वेळेस खरं म्हणजे ठरलं होतं की आपल्याला दादांना सोडायचं? नाही, त्यावेळेस कधी माझ्या डोक्यात नव्हतं दादांना सोडायचं. आणि मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा स्टुडंट असताना ॲरिस्टॉलनी सांगितले की तुमची निष्ठा तुमच्या पक्षाबरोबर नाही पाहिजे, तुमची निष्ठा तुमचे वोटर बरोबर पाहिजे, तुमची निष्ठा तुमचे विचारांबरोबर पाहिजे. आणि मी ते गोष्टी मानतो. पक्ष हा विषय नसतो. पक्ष जर चुकीच्या रस्त्याला जाऊ राहिला तर आम्ही जाऊ, सगळं ओपन. गद्दारी कुणाला म्हणणार? चुपचाप जे करतो त्याला गद्दारी. गद्दारी कोण? बीजेपीच्या स्टेजवर जायचं आणि रात्रीतून काँग्रेसचं काम करायचं. तुमच्या स्टेजवर नाही, काँग्रेसच्या लोकांना मदत केली. मी समाजवादीच का असं का यासाठी विचारलं की आपल्याला धुळे शहरातून उमेदवारी करायची आहे, आपण उमेदवार आहात, आता तर समाजवादीचे अधिकृत उमेदवार आहात, पण समाजवादी पक्षाची इथे फार मोठ्या प्रमाणात बांधणी नाही, केडर बेस कार्यकर्ता नाही, एक मोठं नेटवर्क नाही, असं असतानाही आपण एवढं मोठं धाडस का केलं समाजवादी पक्षात जाण्याचं? माणूस तोच जिंकतो ज्याच्यापाशी धाडस करायची कॅपॅसिटी आहे, रिस्क बेरिंग ॲबिलिटी. आणि मी माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे उभे केले ते 99% कार्यकर्ते माझ्याबरोबर समाजवादी पार्टीत आले. आज समाजवादी पार्टीचे 33 सभा झाले, त्याच्यात सगळे भागात सभा झाले, असं नाही की एक विशिष्ट भागात सभा झाली. तर आय बिलीव्ह इन रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि मी ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी घेतली. बाकीचे गणित आहे अजून दुसरे, ते ऑनलाईन बोलू शकत नाही, पण तुम्हाला ऑफलाईन मी सांगू. परत एक थेट प्रश्न विचारतो की निवडणुका आल्या की जातीचं समीकरण येतं आणि या शहरातल्या एकूण मतदारांपैकी जो काही बहुल संख्येने असणारा मतदार आहे, जसा या बाजूने आहे तसा त्या बाजूने आहे. म्हणजे जसा इकडे पाटील मराठा मोठ्या संख्येने आहे तसा तिकडे मुस्लिम संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. आणि केवळ मुस्लिम मतांचा एक गठ्ठा जो काही आहे तो डोळ्यासमोर ठेवून इर्शाद जागीरदार या ठिकाणी उमेदवारी करता आहात का? हे साफ चुकीचं आहे. इर्शाद जागीरदारांनी धुळे शहरात काम करताना माणुसकी हा धर्म आणि स्त्री पुरुष ही जात मानूनच काम केलं. मी सर्व धर्मांमध्ये काम करणारा माणूस आहे आणि तुम्ही माझी ही क्रेडेन्शियल्स 16 वर्षापासून बघत आले. तर मी कोणतंही असं एकच विशिष्ट हे नाही, मुस्लिम समाजात पण काम करतो, हिंदू समाजात पण काम करतो, दोन्ही समाजाचे काम करतो. आणि मला अभिमान आहे की देवानी माझ्याकडून काम करून घेतलं, अल्लानी माझ्याकडून हे काम करून घेतलं की मी दोन्ही समाजांना एक प्लॅटफॉर्मवर आणून काम करतोय. तर आय एम व्हेरी हॅपी विथ इट. नाही, कॉमन मॅन मध्ये एक समज असतो, तो ऐकून आहे कितपत खरा खोटा माहीत नाही, पण निवडणुका आल्या की मुस्लिम समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फतवे निघतात आणि त्या फतवा अंमलात आणला जातो. तर असं काही आपल्याला काही संकेत मिळाले की तुमच्याबद्दल एखादा फतवा निघणार आहे त्या बळावर तुम्ही उमेदवारी करता? नाही, हे चुकीची माहिती आहे. असं काही फतवा वगैरे निघत नाही आणि आजपर्यंत मी बघितलं नाही की असं काही फतवा निघतो. आणि फतवा म्हणजे काय माहिती का? फतवा तुम्ही लाईफमधलं काही प्रश्न आहे तुमचं, ते जाणकारांना विचारले की इस्लामप्रमाणे ह्याला काय करायला पाहिजे, तर त्याचं जे उत्तर देतात त्याच्यातले हायली क्वालिफाईड लोक, तर त्याला फतवा म्हणतात. आणि राजकारणात असं कोणी फतवा देत नाही की विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट उमेदवाराला मतदान करा. ही एक अफवा आहे आणि ही अफवा कोणी बनवली? बीजेपीने बनवलेली अफवा आहे. कारण बीजेपीला ओढ भेटत नाही, तर त्यामुळे आता लव जिहाद करतात, लँड जिहाद करतात, मग कोणतं काही जिहाद, पॅन कार्ड जिहाद, पासपोर्ट जिहाद, हे बीजेपीनेच बनवलेलं आहे फतवा. असं फतवा वगैरे काही निघत नाही. आणि हे बीजेपी फक्त फतवा निघाला, फतवा निघाला, फतवा निघाला, वोट कॉन्सन्ट्रेट करून घेते. तर दिस इज अन स्ट्रॅटेजी ऑफ भारतीय जनता पार्टी. नाही, पण याच्यामध्ये असं पण काही आहे का, धुळ्यातल्या जो काही मुस्लिम बहुल संख्येचा समाज आहे त्याच्यामध्ये अन्सारी वेगळे, खान वेगळे, पठाण वेगळे, शेख वेगळे आणि बाकी समाज वेगळा, आणि मग ज्याची जास्त संख्या आहे त्याचा कॅन्डिडेट असला पाहिजे असं काही आहे का? असं काही नसतं. जसं आपण बोलले की इथं पाटील समाज जास्त आहे, तिथं हे जास्त आहे, सगळीकडे असतं ते. आणि जातीचा खेळ नाही आहे.
आणि मी आपल्या माध्यमातून धुळे शहराच्या जनतेला एकच विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की माझे दोन्ही विरोधक ही निवडणूक धर्माच्या आधारावर घेऊन जात आहे. मी तुम्हाला मतदारांनो हात जोडून विनंती करतो की ही निवडणूक तुम्ही धर्माच्या आधारावर जाऊन देऊ नका. ही निवडणूक विकासाची आणि विजनची निवडणूक आहे. ज्या माणसामध्ये धमक आहे त्याला मुंबईला पाठवा, जो तुमच्या जीवनात बदल आणू शकतो तशा माणसाला पाठवा. आणि जे दोघं हे जे धर्मावर नेतात आहे ना, दोघांनी नुरा कुस्ती लावलेली आहे, तू असं बोल मी असं बोल, आणि दोघांनी 5-5 वर्ष तुमच्या जीवनातले वाया घातलेले आहे. तर अशा लोकांना संधी देऊ नका आणि माझ्यासारख्या माणसाला जे मुंबईला पाठवा. विजन आणि विकासावर ही निवडणूक होऊन द्या, धर्माच्या आधारावर. आणि धर्म सांभाळायला आमचे भंटेजी, आमचे पंडितजी, आमचे ब्राह्मण लोक, आदि शंकराचार्य, शंकराचार्य, मुफ्ती, मौलवी, मोठमोठे चर्चमधले फादर्स असतील, गुरुद्वाऱ्यातले भाईजी असतील, हे धर्म सांभाळायला सक्षम लोक आहेत. आणि जर आमच्या धुळ्याच्या दोन्ही पुढाऱ्यांना धर्माचं एवढंच काम करायचं पुळका आला असन तर एकाने एक चांगला मठ बनवावं, त्याच्यातून धर्माची सेवा करावी, एकाने चांगला मदरसा बनवावं आणि धर्माची सेवा करावी. एवढीच माझी धुळ्याच्या जनतेला विनंती आहे की त्यांनी एवढं काम त्यांच्याकडून करून घ्यावं आणि विकास आणि विजनवर ही निवडणूक द्या. बघा, 5 वर्ष संधी करायची, मला तुमचं काम करायची संधी द्या. 5 वर्षात तुम्ही मला काम नाही दिलं तर तुम्ही मला निश्चित लाथ मारून त्या ठिकाणून हाकलू शकता, एवढी मी तुम्हाला गवाही देतो. आणि आपल्या माध्यमातून एक छोटंसं आव्हान करतो. नाही थांबा, अजून माझे काही नाही, प्रश्न एक बाकी आहेत. आव्हान करतो लोकांना की माझ्या हातातून असं कोणतं कृत्य होणार नाही ज्यांनी माझ्या धुळे शहरातल्या वोटरची मान शर्मेनी खाली होईल, एवढं मी तुम्हाला या ठिकाणून गवाही देतो. माझे काही प्रश्न बाकी आहेत भाई. या शहरामध्ये ज्यांना ज्यांना आतापर्यंत पूर्वी संधी मिळाली असं म्हटलं जातं की, आणि ते सत्य पण आहे की काही ठराविक व्यक्तींच्या भोवती या शहराचं राजकारण फिरलंय. मग काही वर्ष यांनी सत्ता भोगली, काही वर्ष त्यांनी सत्ता भोगली, आणि या सगळ्यांना धुळेकरांनी अनुभवलंय आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये धुळेकरांचा विश्वासघात झालाय. मग इर्षाद जहागीरदारांवर धुळेकरांनी का विश्वास ठेवावा? धुळे शहरातल्या जनतेने माझ्यावर फक्त एक गोष्टीवर विश्वास ठेवावा, मी केलेले सार्वजनिक कामं, सामाजिक कामं ते तुम्ही बघितलेले. माझं जे व्यक्तिमत्व आहे ते कधी वादग्रस्त राहिला नाही आहे, 2 नंबरचा मुद्दा. आणि 3 नंबरचा मुद्दा जे मी तुम्हाला पहिले सांगितलं, माझं शिक्षण, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डेमोक्रेसी, करप्शन, ह्याच्यावर सगळं माझं शिक्षण झालेलं आहे. हे जेवढ्याला संधी भेटली ना, हे सगळे म्हणजे आता काय सांगू मी सांगू शकत नाही. ह्यांच्याविषयी ते गट्स मोकळं सांगावं म्हणूनच आम्ही गट्स नव्हते त्यांच्यात काम करायचे आणि त्यांच्यात कॅपॅसिटी नाही ते काम करायची. ज्यांना संधी भेटली आहे त्यांनी 5-5 वर्षात काही संधी लोकांना दिली नाहीये. तर हे लोकांना मी तेच लोकांना आव्हान करतो, ज्यांना संधी दिली ते संधीचं त्यांनी सोनं केलं का माती केले तपासून घ्या आणि मग परत संधी द्या. दे आर नॉट एलिजिबल फॉर दॅट जॉब्स, एवढं मी तुम्हाला सांगत. भाई, आपल्या या शहरामध्ये ना शिक्षण संस्था आहेत, ना एखादा मोठा उद्योग आहे, ना तुमचे व्यवसाय काय आहेत हे धुळेकरांना माहीत नाहीये. या धुळेकरांनी यापूर्वी असंही ऐकलेलं आहे एका लोकप्रतिनिधीकडून की मी सैतानाकडून पैसा आणेल, तुम्हाला काय करायचं आहे. तर इर्षाद जहागीरदार हे धुळेकरांच्या सुविधेसाठी कुठून पैसा आणताय आणि कुठून आणणार आहात? हे जे पैसे आजपर्यंत मी लोकांच्या सार्वजनिक कामासाठी वापरले, हे पैसे माझे निजी पैसे होते, माझे बिझनेसमधून भेटलेले प्रॉफिट्समधून होते. आणि माझी एक हे आयडिओलॉजी आहे की देवाने आपली झोळी भरली ना, ती झोळी खाली करायला पाहिजे. ती खाली नाही केली ना ती फाटून जाईल. तर हे पैसे माझेच होते. आणि कोणी जर माझ्यावर आरोप करत असेल की अजितदादांनी पैसे दिले असतील, तर मी आवाहन करतो की 5 पत्रकारांची, जिम्मेवार पत्रकारांची टीम बनवा, त्यांना अजितदादांना प्रश्न विचारायला पाठवा. जर त्यांनी सांगितलं इर्षाद जहागीरदारला मी पैसे दिले ते बोरिंग करायला, राजकीय जीवनातून संन्यास घेऊन टाकले. आणि दुसरी गोष्ट, सैतानाकडून पैसा आणायला लागत नाही, शैताना विषयच नसतो. शैतान मी बनणार आहे कुणासाठी? तिथं मुंबईत बसलेल्या मंत्र्यांसाठी. रोज त्यांना त्रास देणार तिथं जाऊन की माझ्या धुळ्याची झोलीबाला. आणि मी माझ्या इश्यूजवर करतो ना, शिक्षण संस्था नाहीये, पोरांना चांगले शिक्षण नाहीये, रोजगार नाहीये, तेच इश्यूजवर काम करणार आहे. मला 3 तर इश्यूवर काम करायचं आहे, रोजगार, शिक्षण, हॉस्पिटल. हे 3 इश्यूज पहिले कम्प्लीट. हे कम्प्लीट झाले अनिल भाऊ सारखे आम्हाला गाईडलाईन करतील, तुम्ही 5 वर्षात हे करणार होते, तुम्ही 2 वर्षात केले, पुढे 3 वर्ष हे काम करा, त्याच्यावर काम करू. भाई, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला तो परत एकदा प्रश्न विचारतो की हे शहर
वेगवेगळ्या अर्थाने बदनाम आहे. तर या शहराची गुंडगिरी दूर करण्यासाठी काही प्लॅनिंग आपल्याकडे कॉन्क्रीट प्लॅनिंग आहे का? बघा, ह्या शहरातली जे गुंडगिरी म्हणण्यापेक्षा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज तुम्ही म्हणा, दिस क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज हे ह्याच्यासाठी या शहरात वाढले कारण एम्प्लॉयमेंटचे ॲव्हेन्यूज नाही. आणि डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 5,000 आलं तर एक असं नोट आहे की 10,000 लोकांना तो इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट देईल. तर हे एम्प्लॉयमेंट नाही आहे, त्यामुळे ते चेन स्नॅचिंगचे 75% गुन्हेगार म्हणतात आम्हाला व्यवसाय धंदे रोजगार नाही, त्यामुळे आम्ही चेन स्नॅचिंग करतो, हे करतो, हे सगळं आहे. कुठं थांबवायला लागेल सर. इट्स अन कॅन्सर. ते वाढत जाणार, थर्ड स्टेजला जाणार, मनुष्य नाही, पण तो व्यवसाय येतच नाही ना. व्यवसाय येत रोजगार नाही, तर त्याला कारण आहे ना की तुम्ही शहराला दर 6 महिन्याला काहीतरी ह्याच्यावर आणतात की बाबा काहीतरी होणार धुळ्यात, काहीतरी होणार. आपले पाहुणे रावळे लगेच फोन करतात धुळ्याला, काय झालं काय झालं, असं लगेच टीव्हीवर धुळ्यात अशांतता. तर हे कुठंतरी थांबवायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाची जिम्मेवारी. असे हे जे न्यूसन्स करणारे 1% लोक आहे ना, यांना नाम करा तुम्ही. धुळे शहर बदलल्याशिवाय राहणार नाही, हे आवाहन करतो मी लोकांना. रोजगार आणणार म्हणजे नेमकं काय आणणार? 5,000 नोकऱ्या तर आता आपोआप जादूच्या कांडीसारख्या नाही मिळणार. रोजगार आम्ही हे तर वी विल ट्राय टू ब्रिंग इलेक्ट्रॉनिक अँड ऑटोमोबाईल इंडस्ट्री. इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणजे IT आलं, बाकीच्या गोष्टी आले. जसं श्री सिटी आंध्रा आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर झाली. आज तिथं 75,000 लोकांना रोजगार आहे. श्री सिटी स्पेशल सिटी झाली. चेन्नईपासून 60 किलोमीटर्स आंध्र प्रदेशमध्ये. YS राजशेखर रेड्डींनी त्याचा पाया ठेवला होता. आणि 75,000 लोकांना तिथं रोजगार भेटते. आणि इकॉनॉमी फक्त आंध्राची नाही बदलली, तमिळनाडूची पण बदलली त्यांनी. आज का पुणे मुंबई पुणे औरंगाबाद ठाणे सोडून द्या, नाशिक, इथंच का इंडस्ट्री जाऊन जास्त कॉन्सन्ट्रेट होतात. ते जागा नाही तरी कंपन्याच म्हणतात आम्हाला तिथं जागा द्या, कारण तिथं शांततेचं वातावरण आहे. त्याला माहिती आहे आमची इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. तर ह्या गोष्टीमुळे धुळेकरच्या जनतेने विचार करायला पाहिजे. आणि नरडाण्याला पण काही इंडस्ट्रीज आले, पत्रकार नाही म्हणून तुम्ही माहिती घ्या. रोज ते इंडस्ट्रीजला त्रास आहे तिथं. तर ते भीक दो आंदोलन आहे ना या गोष्टींसाठी. इंडस्ट्रीज आले त्यांना सेफ करणार नाही. आपलं काम आणि आपली इमेज लोकांना आता बऱ्यापैकी कळायला लागले आहे. उमेदवार म्हणूनही लोक आपल्याला स्वीकारत आहात, आपणही लोकांमध्ये मिसळत आहात. जवळपास 33 सभा आपण घेतल्या, त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कोणी कोणी तुमचा धाक घेतलेला आहे विरोधकांनी? जे निवडणुकीला उतरणार आहे त्या प्रत्येकाला माझा धाक घ्यायला लागणार आहे. मग त्यातले- धाक घेतला नाही त्याला घ्यायलाच लागणार आहे. कंडिशन्स हॅव बीन क्रिएटेड लाईक दिस. त्यांना धाक घ्यायलाच लागणार आहे. जो म्हणला ना मी ह्या पैलवानाला मारून देणार आहे, तू काय मारतो रे बाबा, तू उतर तर 2 दिवस मैदान आहे, ते तिसऱ्या दिवशी तुला माझं टेन्शन येईल. नाही, पण त्यातले जे काही जसे ते मुघलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसतात आहे ना, आज धुळ्यातलं जे पण उमेदवार मैदानात उतरण त्याला पाण्यात ईर्ष्या जगदाच दिसतात. त्यातल्या त्यात विद्यमान आमदारांना ते सगळ्यांना आपल्याबद्दल व्यक्तिगत टीका करतायत. करू दे ना. हे बघा, राजकारणाच्या जागेवर आहे. व्यक्तिगत टीका व्हायला नाही पाहिजे, पण ते करतात आहे. आणि ते व्यक्तिगत माझ्यावर केली तर मी त्याला उत्तर देणार, पण ज्यांनी माझ्यावर केली नाही मी कधीच त्याच्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही. आय एम कंटेस्टिंग इलेक्शन ॲज अन कंटेस्टंट हू हॅज विजन फॉर डेव्हलपमेंट. माझी लढाई ही विकासाची लढाई आहे. मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. आणि मी लोकांना जागृत करतोय की बाबा ही निवडणूक तुमची आहे, तुमच्या मुलांच्या भविष्याची आहे, आणि तुम्ही ही निवडणूक करा. ज्याला टीका करायची तो टीका करा, त्याला मी सक्षम आहे उत्तर द्यायला. पुन्हा एक थेट पॉलिटिकल प्रश्न विचारतो की विद्यमान आमदार हे MIMचे आमदार आहे. एका बाजूला या बाजूने इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि त्या बाजूने सध्या तरी ते एकटे आहेत. आणि म्हणून ठरवून इर्शाद भाईंना त्या बाजूला मुस्लिमांची मते खाण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे, अशी एक चर्चा आहे की मौना ती पसरवली जाते. काय सांगाल? मी ह्याच्यावर एकच गोष्ट सांगतो. मी त्यांना ओपन चॅलेंज दिलेलं आहे. मुस्लिम समाजाच्या मतांनंतर इतर समाजाची मतं जर मला त्यांच्यापेक्षा कमी भेटली तर मी त्यांची मतं खाल्ली, हे प्रूफ होतो. पण जर मला त्यांच्यापेक्षा जास्त मतं भेटली तर मी प्रूफ नाही होत त्यांनी माझी मतं खाल्ली. ते माझी मतं खायला उभे राहिलेले. हो, मी निवडून येणाऱ्या विकासावर हे जातीवादी शक्त्यांनी त्यांनी उभं केलेले की त्यांना एक सेक्युलर माइंडसेटचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही पाहिजे. आणि माझ्यासारखा माणूस गेला ना महाराष्ट्राच्या विधानसभेत चुकीच्या कामाला चिरफाड करायची, घाबरले वरचे लोक. त्यामुळे त्यांना उभं केलेलं, मला थोडी उभं केलेलं, त्यांना उभं केलेलं मला पाडण्यासाठी. आपण समाजवादी पक्षाचे उमेदवार आहात आणि समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडी म्हणून ठीक आहे, देशभर आहे. परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जे 3 घटक पक्ष आहेत, तिन्हीच्या तिन्ही या ठिकाणी उमेदवारीचा दावा करताय. मग त्या तिघांना ओव्हरटेक करून आपल्याला उमेदवारी मिळेल असं वाटतंय?
100% मला ही उमेदवारी भेटणार आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की देशात इंडिया अलायन्समध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस पार्टी आहे, त्यानंतर 2 नंबरला समाजवादी पार्टी आहे, UP मध्ये समाजवादी पार्टी सीट देणारी पार्टी आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही छोटी पार्टी 95 पण ते आत्तापर्यंत 2019 पर्यंत आम्ही मिनिमम 2 जागा आणि मॅक्झिमम 3-4 जागा निवडून आलेलो आहे. तर आम्हाला ते जागा भेटणार आहे. आणि महाविकास आघाडीचे पशी जे उमेदवार बघितले तर सर्वात त्याच्यात ग्राउंडला स्ट्रॉंग उमेदवार मी आहे. प्रत्येकाला विजय उमेदवार पाहिजे आणि विनिंग कॅन्डिडेट मी आहे. मला ती उमेदवारी भेटणार आहे आणि मी 100% ही सीट काढून जाणार आहे. परत थेट विचारतो की आपल्यावर आता तर प्रचारांचा वेग वाढणार आहे, परत आपल्यावर जर काही जणांनी ठरवून जातीवादी विचारधारेचे उमेदवार म्हणून आरोप केला तर कसा खोडाल? सर, मी समाजवादी पक्षाचा उमेदवार आहे. समाजवादी का जातीवादी पार्टी आहे का? सगळे धर्म हे लोक घेऊन निवडून आलेली पार्टी आहे. 60 खासदार आहे, त्याच्यातले 55 खासदार हिंदू धर्मातले. ती काय जातीवादी? पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव कृष्णवंशज येते. पार्टी बनवली मुलायमसिंग यादवनी, जनेश्वर मिश्रा होते, राम मनोहर लोह्यांच्या विचारांनी चालणारा पक्ष, सोशलाइट विचार आहे. ती कशी काय जातीवादी? जातीवादी कोण आहे आज या लढाईमध्ये? MIM आणि BJP हे 2 जातीवादी पार्ट्या आहे. आम्ही कधी धर्मावर मत नाही मागितलं, आम्ही विकासावर मत मागतोय. हे बघा माझ्या मोबाईलला लिहिलेलं आहे, समाजवादी का उमेद की सायकल. उमेद देतोय आम्ही, वी विल ब्रिंग चेंज इन युअर लाईफ, आणि ते आणणार ना. आपण मूळचे पुण्याचे आहात, बराच कालावधी आपला धुळ्याच्या बाहेर गेलेला आहे आणि उद्या जर आपल्याला आमदार म्हणून संधी मिळाली तर पुन्हा इर्षादबाई धुळं सोडून बाहेर गेले तर कुठल्याही कामासाठी तुमच्यासाठी पुण्यापर्यंत यायचं का धुळेकरांनी? अशी एक चर्चा आहे की ज्यांचं धुळ्यात घरही नाही त्यांना निवडून द्यायचं का? माझं आधार कार्ड, ह्याच्यावर ॲड्रेस वाचा. आणि नाही, हा माझा आरोप नाहीये. नाही, हे दाखवा ना लोकांना, आपण वाचून दाखवा ना. आधार कार्डवर माझं घर इथं आहे, माझे ऑफिसेस इथे, माझे प्रॉपर्टी इथे. हे तर येडे नाही, हा विश्वास आपण धुळेकरांना द्यावा म्हणून विचारतोय. दिलं ना मी. हे कुणी येऊन माझं आधार कार्ड बघा, 592090353153 आधार कार्ड नंबर आहे. हे कोणी तपासू शकतो आता माझा ऍड्रेस काय त्याच्यावर. आणि मी 16 वर्ष जर पुण्याला नाही गेलो तर आज का जाणार? आमदार झाल्यावर जाणार. अरे आमदार नाही पण झालो तर जाणार नाही. धुळ्याची सेवा करूनच मरणार. आणि जन्म घ्यायचं धुळ्यात माझ्या हातात नव्हतं, पण मी मरण माझं झाल्यावर मला कुठं दफन करायचं हे माझ्या हातात आहे. तुमच्या माध्यमातून डिक्लेअर करतो, माझं ज्या दिवशी मृत्यू होईल मला 40गाव रोडच्या कब्रस्तानमध्ये नेऊन दफन करून टाका. म्हणजे यांच्या मुंबटीवर, हे चोरांच्या मुंबटीवर माझा भूत राहणारच. मित्र, जरी ते असं म्हणत असले तरी आपण सगळे मिळून अशी सदिच्छा व्यक्त करूया की त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून समाजसेवा घडत राहो. एक शेवटचा मुद्दा विचारतोय की या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे. थोडक्यात आमच्या माध्यमातून धुळेकरांना काय अपील कराल? मी धुळेकर जनतेला परत एकच अपील करतोय की निवडणूक धर्मावर जाऊन देऊ नका बाबांनो. ही निवडणूक विकासाची आहे, ही निवडणूक विजनची आहे. तुमच्या प्रश्नासाठी मुंबईत भाडणारा प्रामाणिक माणसाला ही निवडणूक द्या. गटर, नाले, रस्ती, कचरा, लाईट हे सगळे तुमचे मूलभूत सुविधा आहे, त्याची जिम्मेवारी माझी आहे. पण तुमच्या जीवनात बदल आणायची पण माझी प्राथमिक हे आहे. इश्यूजवर लढायची तुमची, आणि त्याला मला मुंबईत लढायची. एकदा संधी द्या. तुमच्या संधीचं सोनं नाही करून दिलं तर तुम्ही तुमच्या पायातली चप्पल काढू शकता. फक्त धर्माच्या आधारावर निवडणूक जाऊन देऊ नका. विकास आणि विजनवर ही निवडणूक होऊ द्या आणि लोकांची कॅपॅसिटी तपासून त्या उमेदवारांना मतदान करा. एवढंच मी आव्हान आपल्या माध्यमातून करू इच्छितो. मित्र, आपण गेल्या बऱ्याच वेळापासून इर्षादबाई जहागीरदार यांच्याशी चर्चा करतो आहोत. आपल्या लक्षात आलं असेल की अतिशय स्पष्टपणे, मनमोकळेपणे, कुठेही आडपडदा न ठेवता त्यांनी त्यांच्या मनातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याशी शेअर केलेल्या आहेत. आणि केवळ नागरी मूलभूत सुविधा सोडवणे ही जबाबदारी नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन धुळेकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणं ही माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असं ते स्पष्ट सांगता आहेत. कोणाला निवडून द्यायचं, कोणाला मुंबईत पाठवायचं, आपलं प्रतिनिधित्व कोणाच्या हातात द्यायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि याचा निर्णय आपल्या हातात आहे. पुन्हा एकदा आपल्याच हातात सोपवतो आणि पुन्हा आपण भेटूया पुढच्या मतदारसंघात नव्या उमेदवारासोबत, नव्या विषयांसोबत. नमस्कार. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.